आमची गुरुदेवता कलावती माता, आमची गुरुदेवता कलावती माता. धन्य श्री हरी मंदिर, धन्य श्री हरी मंदिर, धन्य श्री हरी मंदिर आनंद भुवन. धन्य श्री हरी मंदिर, धन्य श्री हरी मंदिर, धन्य श्री हरी मंदिर आनंद भुवन. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. नमस्कार. बेळगाव निवासी परमपूज्य श्री कलावती देवी यांच्या जीवनचरित्रावर आधारित पॉडकास्ट मालिकेतील आजच्या भागात मी सौ गौरी गोठिवरेकर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मागील भागामध्ये आपण ठाण्याचे उल्हास माऊसकर काका यांच्याकडून आईंच्या आठवणी ऐकत होतो. आईंनी सांगितलेलं नामाचं सामर्थ्य, तसंच आई भक्तांवर करत असलेलं प्रेम, त्यांचं अंतर्ज्ञानित्व, ह्या सगळ्यांविषयी ते आपल्याला सांगत होते. त्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आज पुन्हा आपण त्यांना आपल्याकडे आमंत्रित केलं आहे. नमस्कार काका. आजच्या भागात तुमचं एकदा मनापासून स्वागत. तुम्ही थोडा उल्लेख केला होता मागच्या भागामध्ये की परमपूज्यांचं भक्तांवर अतिशय प्रेम होतं. आत बाहेर असं काही त्यांचं नव्हतं, खूप प्रेम होतं. तर असं एखादा अनुभव आम्हाला सांगा ना. आईंच्या प्रेमळ स्वभावाविषयी बोलायचं म्हणजे खरं तर इतकी प्रेम करणारी व्यक्ती दुसरी कोणतीच नाही आईंशिवाय असं वाटतं. म्हणजे त्या परिपूर्ण प्रेममयच आहेत माऊली. म्हणून आपण म्हणतो प्रेमळ तू गुरुमाय माझी. खरोखर हे जे प्रेम त्यांनी जे संपादन केलेलं आहे, हे प्रेम म्हणजे हे ईश्वरी प्रेम आहे त्यांच्याकडे. आणि म्हणून त्याच्याबद्दल आई लिहितात, प्रेम बोलूनी दाविता नये, करे उचलूनी देता नये, या नयनी ते पाहता नये, परी हृदया अनुभवासी आहे. त्यामुळे आईंचं जे प्रेम आहे आपल्यावर, ते आपल्याला त्याच्यावर विचार केल्यानंतरच कळतं की किती आईंचं प्रेम आहे. ज्या माऊलींनी स्वतःच हे आत्मसुख प्राप्त करून घेतलं आणि स्वतः त्या ब्रह्मानंदात सतत डुंबत आहेत, त्या आम्हाला ब्रह्मानंदात डुंबवण्यासाठी किती आमच्यावर त्या जीव टाकतात, किती त्याच्याबद्दल आपण सांगू शकत नाही. इतकं प्रेम आईंचं. आईंची प्रत्येक कृती ही प्रेममय आहे. का असं करतात? आता एवढ्या सगळ्या भक्तांना हरिनामाला लावणं, हरिभजनाला लावणं, याच्यासुद्धा मागे काय कारण आहे? याच्या मागे प्रेमच एक. बुडता आहे जन न पाहावे डोळा, म्हणून कळवळा येत असे. असा कळवळा त्यांना सतत आमच्याबद्दल वाटलेला आहे. एक साधं उदाहरण त्यांचं द्यायचं झालं तर एक तुळसाक्का म्हणून, तिचं नाव तुळसा बसरगेकर. तर ह्या आईंच्या कडे राहत होत्या आणि त्यांचं राहण्याचं कारण म्हणजे कदाचित त्यांचा स्वभाव असेल असं मला चरित्राचा अभ्यास केल्यानंतर वाटलं. पण त्यांना एक भाऊ होता आणि वहिनी होती, पण त्यांनी त्यांना घरात ठेवलं नव्हतं, त्यांना घरातनं घालवलेलं होतं. पण त्यांनी आईंचा आधार घेतला आणि आईंनी अक्षरशः पोटच्या मुलीप्रमाणे त्यांना सांभाळलेलं आहे. अनेक चरित्रामध्ये असे किस्से आहेत की त्याच्यात इतकं त्या कधीकधी उद्धटपणाने पण आईला बोललेले आहेत की तुम्हाला सगळे नमस्कार करतात, सगळेजण तुमच्याजवळ येऊन काय काय सांगतात, मला कोणीच काही सांगत नाही. म्हणजे एका डोळ्याला चुना आणि एका डोळ्याला काजळ, असं मला पण सगळ्यांनी असं सांगितलं पाहिजे, असं काय काय म्हणायच्या. आणि विनोदाची गोष्ट म्हणजे त्यात एकदा असंही म्हणाल्या की मलासुद्धा असं वाटतं की आपण पण काय काय लिहावं, पण काय लिहावं ते सुचत नसल्यामुळे मी काही लिहित नाही. म्हणजे अशा प्रकारची ती व्यक्ती होती. म्हणजे दरवेळेला आईंना काहीतरी म्हणजे त्यांचा त्रासच झालेला आहे. तर एकदा त्या काही कामानिमित्त म्हणजे नोकरी करायची त्यांना फार इच्छा असायची. तर आई परवानगी पण द्यायच्या, तुला जायचं असेल तर जायला हरकत नाही. त्यामुळे तर तळेगाव, ढमढेरे तिथे गेल्या होत्या, लोणावळ्याला गेल्या होत्या, अशा त्या भिलवडी ह्या गावीसुद्धा त्या गेलेल्या होत्या. आणि त्यांना खरं इतकं आईंच्या सहवासाचं म्हणजे सहवासातलं प्रेम मिळालेलं आहे की त्या खऱ्या बेचैनच असायच्या तिकडे गेल्या तरी. असं स्पष्ट लिहिलेलं नाही, पण काहीतरी कारण सांगून आईने तिकडे यावं असं सारखं वाटायचं. एकदा काय झालं, भिलवडीहून त्यांचं पत्र आलं आईंना की माझी तब्येत बरी नाही, तुम्ही ताबडतोब निघून या. असं पत्र लिहिल्यानंतर माऊलींचे किती कार्यक्रम असायचे कुठे कुठे, कसं त्यांनी ॲडजस्ट केलं असेल ते. पण तिने पत्र लिहिलं आहे म्हटल्यानंतर माऊली ताबडतोब जायला निघाल्या. घेतलं एक पातळ फक्त बरोबर
आपल्या म्हणतात तसं पिशवीत दुसरं काही नाही, ते फक्त घालायचे कपडे, दुसरं काहीच घेतलेलं नव्हतं. आणि ताबडतोब निघाल्या. ते भिलवडी स्टेशनला उतरल्या. पाऊस पडत होता भयंकर आणि टांग्यात बसल्या आणि नदी पार करायची होती ती पुढे गेल्यावर. तर ते 2-3 मैलावर ते नदी होती, त्याच्यापुढे 4 मैलावर गाव. इतकं लांबचं आणि अडचणीचं ते गाव. पण तुळसाक्कानी बोलवलेलं आहे. तिला काय झालं असेल हा विचार खरं तेही अंतर्ज्ञानामुळे कळत होतं, पण प्रेमापुढे तेही त्यांनी ठेवलेलं होतं की नाही जायला पाहिजे तिकडे. आणि त्याप्रमाणे त्या टांग्यावाल्याने त्यांना सोडलं नदीपर्यंत. आणि नदी तुडुंब भरून वाहत होती, पूर आलेला नदीला. आणि तो टांगेवाला सांगतो की तुम्ही आत्ता जाऊ नका, पूर आलेला आहे आणि उद्या म्हणे जरा पूर ओसरला की मग काही सोडतील, म्हणजे होडी वगैरे असं सोडतील, तर तुम्ही आत्ता काही जाऊ नका. तरी माऊली चालायला लागल्या प्रेमाच्या ओढीने आणि सरळ त्यांनी प्रवेश केला नदीच्या पात्रात. इतकी दुथडी भरून वाहत असलेली पूर आलेली नदी, त्यात ही एकटी स्त्री. पण ही एकटी स्त्री ही अजब सामर्थ्य असलेली स्त्री होती, की ते सामान्य स्त्री नव्हती. सरळ चालत गेलं आणि मध्यावर आलं तोपर्यंत गळ्यापर्यंत पाणी आलं. तुम्ही विचार करा की पुराचं पाणी म्हणजे किती त्याला वेग असतो, त्या वेगातून पण त्या गेल्या पलीकडे आणि पोचल्या व्यवस्थित जाऊन. हा एक मला चमत्कारच वाटतो की त्या खरंच आपल्या दृष्टीने त्या चालत गेल्या असं वाटतं, पण कशा त्या पोचल्या ते फक्त त्यांनाच माहिती. कारण इतक्या पुरातून कोणीही सरळ जाऊ शकत नाही, पण माऊली मात्र गेल्या. आणि तिकडे गेल्यानंतर मग त्यांनी ती पिशवी आपल्या डोक्यावर ठेवून घेतली होती त्या पाण्यातून जात असताना. आणि मग कपडे वगैरे बदलले आणि गेल्या तुळसाक्कांकडे. तुळसाक्कांकडे गेल्यानंतर बघितलं तर ते एकदम ठणठणीत, काही तिला आजार बिजार काही प्रकार नाही. पण ते पाहून आईना आनंद झाला की ही चांगली आहे हिची तब्येत, याचाच आनंद झाला. म्हणजे हे प्रेमाचा एक प्रकार. नाही तर आम्ही काय म्हणू कशासाठी मग मला बोलवून घेतलं, इतके माझे तिकडे कार्यक्रम चालू असतात, तो पत्र पाठवून ताबडतोब या, काय झालं आहे तुला, काही झाले नाही, असं काहीही न बोलता अत्यंत प्रेमाचा व्यवहार सगळा त्यांचा त्या ठिकाणी झालेला. तसंच एक दुसरं म्हणजे आश्चर्य काय वाटतं की आता तुळसाक्काचं आपल्यासारखाच एक सामान्य स्त्री, पण त्यांच्या प्रेमासाठी त्यांनी हे केलं. तसा एक गमतीदार अनुभव माझ्या ताईचं आहे की प्रेम म्हणजे कसं असतं. ज्या वेळेला जळगावला आई आल्या तत्पूर्वी काका आईना म्हणाले होते की जोपर्यंत तुम्ही येत नाही जळगावला तोपर्यंत मी बिऱ्हाड हलवणार नाही. कारण काकांची बदली झाली होती माणगावला, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून काका तिकडे गेले होते. आणि सगळं स्वतः हाताने सगळं तिथे स्वयंपाक वगैरे करून, स्वयंपाक म्हणजे काय फक्त आमटी भात, त्यांना काय पोळ्या येत नव्हत्या. आणि आता जशी अव्हेलेबिलिटी आहे बऱ्याच ठिकाणून डबे मिळतात, पोळ्या मिळतात, काय पाहिजे ते आपल्याला मिळतं, पण पूर्वीच्या काळात तसं नव्हतं. त्यामुळे ते फक्त आमटी भातच खाऊन तिथे 2-2.5 वर्ष राहिले. आणि एक दिवस त्यांच्या मनात आलं की आईना सांगू का, कारण आई एकदा म्हणाल्या होत्या सुरुवातीला, बघा काका तुम्ही म्हणताय की मी येईपर्यंत, म्हणजे आई येईपर्यंत, आई कधी मी म्हणत नव्हत्या, ही आणखी गमतीची गोष्ट आहे. आई स्वतःला सुद्धा आईच म्हणत होत्या, आई येईपर्यंत मी बिऱ्हाड हलवणार नाही असं तुम्ही म्हणताय काका, पण नंतर म्हणाला मला 2कडचा खर्च झेपत नाही, एका पगारात सगळं भागत नाही. कारण त्यावेळेला खरोखर त्रिस्थळी यात्रा होती. मी MSc करत होतो पुण्याला, मला काकांना 150 रुपये पाठवायला लागायचे दर महिन्याला, ते पाठवायचे मला. नंतर भाऊ माझा जोगेश्वरीला होता आणि ताई आणि माझी पाठची बहीण कुंदा हे दोघंजण जळगावला राहत होते. या सगळ्यांना एका पगारात काय कसं केलं असेल तेही अजबच आहे, त्यांनाच ते माहिती. आणि हे सगळं झालं असं 2.5 वर्ष झाली. तर एक दिवस ते ताईला म्हणाले, काय गं आईनं सांगूया का. खरंच आई म्हटल्या तसंच झालं. ताई इतकी जोरात ओरडली काकांच्या अंगावर, तुम्ही जरासुद्धा मनात आलं झालं कळलं म्हणे त्या आईनं, कशाला तुम्ही असा विचार केला. कारण आईनं मनातलं लगेचच कळतं ना, कारण परमात्मा हा हृदयस्थ आहे, त्यामुळे त्याच्यापासून कोणतीही गोष्ट चोरून ठेवता येत नाही. आणि ह्या आमच्या परमेश्वर स्वरूप माऊली ह्या आमच्या अंतःकरणात आहेत, त्यामुळे सगळ्या गोष्टी त्यांना कळतात असं ताई बोलली. आणि मग काका काहीच बोलले नाही. आणि बरोबर 15 दिवसांनी पत्र आलं आईंचं की आई अमुक याच्यात तिकडे येतात, अमुक असं तारीख कळवली. मग त्याप्रमाणे ताईंनी सगळी तयारी सुरू केली. म्हणून तिने, आमचं तर घर साध्या चाळीत होतं, पहिल्या मजल्यावर आम्ही राहत होतो, आईना एवढं चढायचा त्रास नको पायऱ्या, म्हणून ताईंनी काँग्रेस भवनचा हॉल घेतला, म्हणजे तिथे भजन होईल आणि तिथेच त्याला लागूनच एक खोली ग्राउंड फ्लोअरला, तिथे मग आई तिथे राहतील म्हणून ती जागा पण सिलेक्ट करून ठेवली होती. आणि झालं त्याप्रमाणे आई आल्या तिकडे आणि ताईला म्हणाले, काय गं कुठली जागा बघितलीस माझ्यासाठी. मला हे प्रेमाचं उदाहरण सांगतो, तुम्ही लक्षात द्या की काय प्रकारचं प्रेम असतं माऊलींचं. आणि
कुठे बघितली जागा, चल म्हणे जाऊन येऊ तिकडे. म्हणून दुसऱ्या दिवशी आई उतरल्या, नाहिल्या होत्या. त्या दिवशीचं रूपही त्यांचं एकदम वेगळंच होतं. केस पूर्ण सोडलेले होते आणि अशा सोडलेल्या केस असतानाच अशा आई नेहमीच्या पद्धतीत ते कारनी तिथे गेल्या. तिथे गेल्यानंतर ती जागा दाखवली वगैरे आणि इतकं प्रेमळ शब्द आईंचे त्यावेळचे. अगं म्हणे, माझ्यासाठी तू 2.5 वर्ष राहिलीस ना घरी, मग मी जर इकडे राहिले तर तुला काय आनंद मिळणार? किती अडचण असते ना तुझ्या त्या घरात, तरी मी तिथेच राहणार आहे. हे प्रेम आईंचं. अशा प्रकारचं म्हणजे माझी गैरसोय झाली तरी चालेल, पण जी व्यक्ती माझ्यासाठी 2.5 वर्ष एकटी राहिलेली आहे आणि तिचं आपण पुरेपूर समाधान केलं पाहिजे, अशी एक वेगळ्याच जबाबदारीची जाणीव त्या प्रेमापोटी आईंची होती. ते एक गमतीदार उदाहरण आहे. म्हणजे स्वतःच्या देहाकडे पूर्ण दुर्लक्ष करून फक्त म्हणजे भक्तांवरच्या प्रेमामुळे आई किती काय काय अनुभव होते ऐकताना खरंच म्हणजे कंठ अक्षरशः दाटून येतो. अशा प्रेमळ आईंनी सामाजिक कार्य पण पुष्कळ केलेलं आहे असं ऐकिवात आहे, तर त्याबद्दल आम्हाला सांगा ना. खरं बघायला तर आईंचं एकंदरच सगळंच कार्य सामाजिक आहे असंच मला वाटतं. म्हणजे आमचे सगळ्यांचे संसारसुद्धा जे उभे केलेत ना, हा अख्खा समाजच त्यांनी सुधारलेला आहे ना. आम्ही आता जे सगळे आईंच्यावर श्रद्धा ठेवून, आई सांगतात त्याप्रमाणे उपासना करून परमेश्वराला संतुष्ट ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आई म्हणतात आपला संसार जर व्यवस्थित सुखाचा व्हायला पाहिजे असेल तर आपण देवाचं साह्य घेतलं पाहिजे. देवाचं साह्य आपल्याला केव्हा मिळतं? जेव्हा आपण त्याची नियमित उपासना करू आणि चांगलं वागू. वागण्याकडे आईंचा फार कल होता. आम्ही मंदिरात जाऊन अगदी 3 वेळा 4 वेळा जाऊन जरी उपासना केली आणि आमचं वागणं जर चांगलं नसेल तर ते आईंना अजिबात आवडत नसेल. की तुमचं वागणं पहिलं सुधारा. तर लोकांनी आई म्हणायच्या ना, कोणी जर त्यांना म्हणालं आई तुम्ही फार मोठ्या आहात हो, तर मला मोठी म्हणू नका. तुम्ही मंदिरात जाताना तुम्ही असं वागा की लोकांनी म्हणावं हां हे कलावती आईंकडे जाणार आहेत म्हणून चांगले आहेत, त्याच्यात मला मोठेपण आहे असं आई सहजपणे सांगायच्या. असं आईंचा हे होतं. तर सामाजिक कार्य म्हणजे मी पहिलं म्हटलं जसं सगळ्यांचे संसार ठाकठीक केले. म्हणजे कधीच कोणाला संसारात कुठली अडचण अशी आली नाही. आली तरी चुटकीसरशी त्या अडचणीचं निवारण झालेलं आहे. आणि दुसरं प्रत्यक्ष सामाजिक कार्य म्हणजे बोहारी समाजाचा जो उद्धार केलेला आहे आईने, तो म्हणजे ते तर मला अशक्यप्राय असं वाटतं. पण महाराजांनी आज्ञा केली होती. कारण मी थोडीशी त्याची पार्श्वभूमी सांगतो म्हणजे सगळ्यांना माहिती होण्यासाठी की का आईंचं येणं अनगोळला झालं. बेळगावमध्ये अनगोळमाळला आई का राहिल्या? त्याचं कारण म्हणजे असं की सदानंद महाराज म्हणजे उर्फ साधू मास्तर ते त्या ठिकाणी राहत होते अनगोळमध्ये आणि त्यांना ते दरवर्षी महाराजांच्या दर्शनाला हुबळीला जायचे. तर एका वर्षी त्यांचे भयंकर पाय दुखत होते पण तरी ते गेलेच दर्शनाला. 1928 साली ते दर्शनाला गेले. त्यावेळेला महाराज म्हणाले अरे तुझी वारी आता किती दिवस, आता नको तू येऊ, आता मीच अनगोळला येणार आहे असं महाराजांनी त्या साधू मास्तरांना सांगितलं होतं. आणि त्याप्रमाणे कलावती देवींना आपला देह सोडण्यापूर्वी त्यांनी असं सांगितलं की तू अनगोळ या ठिकाणी स्थायिक हो. 12 वर्षाची कीर्तन सेवा झाल्यानंतर तू अनगोळला स्थायिक झाल्यावर साधू मास्तरांना मी दिलेलं वचन पूर्ण केल्यासारखं होईल. म्हणजे आपण आपल्या भक्ताला जे वचन दिलेलं होतं ते माऊलींकडनं त्यांनी त्याची वचनची पूर्ती हे महाराजांनी करून घेतलेली आहे. तर महाराजांची आज्ञा होती त्याप्रमाणे माऊली बेळगावला अनगोळ माळावर येऊन राहिल्या. आता तो भाग आपल्याला कळलेला आहे की त्या ठिकाणी श्रीहरी मंदिराची स्थापना वगैरे झाली. 1942 साली साधारण आई त्या ठिकाणी आलेले आहेत आणि 51 साली त्यांनी असं ठरवलं की आपल्याला बोहारी समाजाचा उद्धार करायचा. कारण हे सुद्धा महाराजांनी सांगितलं होतं की अनगोळला कारण ते कुग्राम आहे, आपला पदस्पर्श झाला असता सुग्राम होईल असं साधू मास्तर म्हणाले होते आणि ते वचन पूर्ण करण्यासाठी म्हणून महाराज तिकडे आले आईंच्या रूपाने असं आपल्याला सगळ्यांना हे ज्ञात आहे. आता 1951 साली हा मनात विचार आला की या बोहारी समाजाच्या लोकांना कसं सुधारावं. बरं ते किती मागासलेले होते, त्यांच्या बोलण्यामध्ये सारख्या शिव्या असायच्या, अतिशय अस्वच्छतेने राहायचं, नीटनेटकेपणा माहिती नव्हता, खरा देव कोणता ते माहीत नव्हतं, रूढी अंधश्रद्धेच्या मागे लागलेले, कुठे काही कोणाचं मूल झालं, कोणाचं बारसं झालं, कोणाचा वाढदिवस काही झालं, लग्न मुंज नव्हती म्हणा त्यांच्यात, लग्न वगैरे झालं तर लगेच
एका झाडाखाली देव कल्पून त्याच्यापुढे बकरे मारायचे, अशा प्रकारचे त्यांचं रूढींचं पालन होतं. आणि आईंना ते सुधारायचं म्हणजे किती कठीण काम होतं, आपण त्याचा विचारच करू शकत नाही. आणि दुसरं म्हणजे सर्व व्यसन संपण्याचे मुख्य म्हणजे सगळ्यांना पुरुषांना दारूचं व्यसन. आणि दारू पिऊन घरामध्ये इतका ते धिंगाणा घालायचे की त्यांनी अनेक वेळा बायकांना, घरात मुलांना वगैरे मारहाण केलेली आहे आणि सगळं शिव्यांचं बोलणं. आता अशा लोकांना सुधारायचं आईनी कसं केलं असेल, काय दिव्य सामर्थ्य माऊलींकडे असेल. अजब वाटतं की ज्या वेळेला घरामध्ये मारामाऱ्या व्हायच्या त्यांच्या, की बायकांना मारायचे ते पुरुष, त्यावेळेला मुलं कधी कधी आईनं सांगायची की आई तुम्ही घरी चला, बाबा मारत्यात वगैरे असं सांगायचे. त्यावेळेला आई स्वतः त्यांच्या घरात जाऊन आपल्या हाताने बाजूला करत होते त्या दोघांना आणि मग बोध करत होते की असं करू नका, चांगलं वागायला पाहिजे, देवाचं तुम्ही करायला पाहिजे, तुम्ही मंदिरात येत जा. कारण त्यांच्यासमोरच मंदिर होतं. आणि असं करून त्यांना गोडी लावली. आता पहिलं काय सुरुवात केली तर त्यांचे पैसे वाचावेत आणि त्यांना चांगल्या प्रकारचा म्हणजे इलाज व्हावा त्यांच्या रोगांवर वगैरे, म्हणून औषधाच्या निमित्ताने त्यांनी पहिलं त्या लोकांना जवळ केलं की तुम्हाला हे जे रोग होतात त्याचं कारण काय, हे पण त्यांना विशद केलं की आपण जे पूर्वकर्म करतो त्या पूर्वकर्मात जे वाईट कर्म केलेलं असतं त्याची शिक्षा म्हणजे हा आजार असतो. तर ही शिक्षा आपल्याला जर व्हायला नको असेल तर आपण परमेश्वराची अत्यंत मनापासून उपासना केली पाहिजे. बरं, उपासना म्हणजे काय, खरा देव म्हणजे काय, काहीच माहिती नाही. हे सगळं त्यांना हे जे ज्ञान आईने इतक्या सुंदर पद्धतीने त्यांना दिलं. त्यांचा कुठल्याही प्रकारचं अडचण, आईने पैशाची अडचणसुद्धा सोडवलेली आहे. त्यांच्या मुलाबाळांना बायकांचे कपडे म्हणजे ब्लाऊज वगैरे शिवूनसुद्धा आईने दिलेले आहेत. आता इतकं अजब कार्य आईने केलेलं आहे की ते लोक आईना मग तेव्हा देवच मानायला लागले की ह्या व्यक्ती आपल्यासाठी खरंच देव म्हणूनच अवतरले आहेत, अशी सगळ्यांची भावना झाली. आणि इतकी सुधारणा झाली त्यांची की आपण त्याचा विचार करू शकत नाही. उदाहरण द्यायचं, त्यांचं दारूचं व्यसन सोडवण्यासाठी आईंनी काय केलं की सकाळी आणि संध्याकाळी प्रार्थना होतीच, पण त्यांनी रात्रीची पण प्रार्थना सुरू केली आणि त्यावेळेला आई स्वतः प्रवचन करू लागल्या. त्यामुळे काय झालं, पुरुष मंडळींचा हा दारूचा जो काय त्यांना छंद लागत होता त्याच्यापासून ते आपोआपच परावृत्त झाले आणि सगळे मंदिरात येऊ लागले. त्या लोकांची इतकी श्रद्धा वाढली की कुठलीही अडचण आली तर त्याच्यावर आईंचाच सल्ला घ्यायचा असं त्यांचं ठाम मत होतं आणि त्याप्रमाणे ते करत होते. त्यांच्यामध्ये तर पुढे तर असं झालं की जे लोक रूढी अंधश्रद्धा पाळत आहेत त्यांच्याशी त्यांनी संबंधच सोडला. त्यांचेच नातेवाईक, त्यांचेच बुहारी समाजातलेच लोक, पण जे आईंना मानत नाहीत ते आपले नाहीतच, अशा पद्धतीत त्यांचं त्या लोकांशी वागणं असायचं. आणि मग आई सांगतात त्याप्रमाणे सगळं भजन वगैरे ते म्हणायला लागले. आईने स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलं. रोज आंघोळ केल्याशिवाय यायचं नाही असं मुलांना आणि बायकांना, पुरुषांना सगळ्यांना सांगितलं. त्यामुळे थंड पाण्याची का होईना आंघोळ केल्याशिवाय ते मंदिरात येत नव्हते. आणि मग आईंच्या सांगण्याप्रमाणे त्यांच्याकडनं उपासना व्हायला लागली. बरेचसे लोक निरक्षरच होते पण इतकी उत्तम भजन म्हणतात, त्यांची भजनं सगळी पाठ झाली. आम्ही प्रत्यक्षसुद्धा ऐकलेलं आहे. मला आठवतं आहे की पिराजी गजगेश्वर म्हणून हे श्रीरंग गजगेश्वर, पांडुरंग गजगेश्वर हे जे बुहारी समाजातले आपल्याला माहिती असलेले सेवेकरी आहेत, त्यांचे वडील ते, तर त्यांना मृदंग येत होता. तर आईंनी सोमवारची सेवाच त्यांना लावून दिली की दर सोमवारी मृदंग वाजवायला तुम्ही यायचं. आम्ही पण म्हणजे त्यावेळेला त्यांचा मृदंग ऐकलेला आहे. आम्ही लहान होतो त्यावेळेला, 17-18 वर्षाचे असे, पण आम्ही मृदंग त्यांचा ऐकलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने त्यांना ही हरिभजनाची गोडी लावली आणि त्यांच्या सगळ्या रूढी अंधश्रद्धा. आणखी पण त्यांच्याकडे एक रूढी होती, ती म्हणजे होळीच्या दिवशी त्या होळीमध्ये कोंबड्या टाकायच्या, जिवंत कोंबड्या टाकायच्या अशा प्रकारचं काय काय त्यांच्या. आणि कोणाच्या अंगात देवाला की तिकडे जाऊन प्रश्न विचारायचे, ते सांगतील त्याप्रमाणे करायचं, इतके रूढी अंधश्रद्धेच्या. आणि आईंचं काय म्हणणं होतं की सद्गुरूंनी जो आपल्याला मार्ग घालून दिलेला आहे त्या मार्गावर आपण खरा देव कोण हे समजून त्याची जर उपासना केली तर आपल्याला आयुष्यात सुखाला काही तोटा नाही, असं आईंचं कायम सांगणं असायचं. म्हणून नित्योपासनेत ओवी लिहूनच ठेवली आहे, रूढी अंधश्रद्धा तोडुनी धैर्य करी बा बळकट. धैर्य का करावं लागतं, कारण रूढी तोडणं म्हणजे सोपं नाही. खूप लोक तुम्हाला अडकाठी करू शकतील. धैर्य करी बा बळकट आणि वाणी तन मन, म्हणजे तन वाणी मन तिन्ही, काया वाचा मन, हे वाणी तन मन गुरुपदी वाहुनी
निवारी दुःख कटकट, म्हणजे कायावाच्या मनाने जर सेवा केली तर आपोआपच तुमचं दुःख कटकट हे सगळं निघून जातं, असा बोध त्या सगळ्या लोकांना केला. आज जर तुम्ही तिथे गेलात बेळगावला आणि अनगोळ माळावर जे त्यांची घरं आहेत ती बघितलं तर तुम्हाला जरासुद्धा डाऊट येणार नाही की हे लोक एवढे मागासलेले असतील का. इतकी सुंदर घरं त्यांची. आमचेही बंगले नाहीत पण त्या लोकांचे बंगले आहेत आणि इतकी श्रद्धा यांच्यावर की त्यांच्याकडे जर तुम्ही गेलत तर सारखं हेच ऐकायला मिळतं, हे आईंच्यामुळे झालं, ते आईंच्यामुळे झालं, माझा मुलगा खूप हायर एज्युकेशन त्याने घेतलं, सगळं आईंच्यामुळे. सगळं आम्ही तिथे गेलो की फक्त आईंचाच पाढा त्यांच्याकडनं ऐकायला मिळतो. इतकी जबरदस्त श्रद्धा त्यांची आईंच्यावर आहे. आणि म्हणून एक प्रकारची वैचारिक क्रांती या संपूर्ण समाजात घडवलेली आहे. पूर्वी ह्या बायका डोक्यावर भांडी, काचेची भांडी, स्टीलची भांडी अशी काय काय घेऊन कपडे जुने घ्यायचे आणि त्याच्यावरती भांडी द्यायची असा धंदा त्या करत होत्या. कारण पुरुष कमवत नसले तर घरात पैसा तरी कुठून आणायचा असे ते करत असत. पण ह्याच आता या सगळ्या लोकांची मुलं इतकी सुशिक्षित झालेली आहेत, इतके चांगल्या चांगल्या ठिकाणी त्यांचे जॉब आहेत आणि घरात पैशाची जराही कमतरता नाही. आई नेहमी सांगायच्या, आपण नारायणाला जवळ केलं की लक्ष्मी आलीच, हे आईंचं कायमचं वचन आहे. पण तुम्ही काय करता, लक्ष्मीच्याच मागे लागता आणि नारायणाला मात्र असंतुष्ट ठेवता. मग ती कशी राहील, ती नारायणाला धरूनच असते. म्हणून तुम्ही त्याची उपासना करा. मग हे असं खरं कसं, खरा देव कोणता, हे सगळं ते इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी सांगून त्यांनी केलेलं आहे. मुलांना पण असं जवळ केलं की त्यांना अनेक प्रकारचे वेगवेगळे खाऊ स्वतः बनवून द्यायच्या. किती त्यांना म्हणजे त्यावेळेला कष्ट पडले असेल असा विचार केला. कितीतरी मुलं, आणि त्यांना सांगायचं आपण शिवी द्यायची नाही हां, अजिबात असं बोलायचं नाही, देवाला हे आवडत नाही. इतकं गोडी गुलाबीत त्यांना सगळं सांगून त्यांच्यामध्ये पण चांगली क्रांती घडवून आणली. त्यामुळे आता तुम्हाला ते अगदी सुशिक्षित लोक असं वाटतात. इतकं जबरदस्त हे सामाजिक कार्य केलं आहे. म्हणजे आम्ही बघितलं तर गव्हर्नमेंट किती किती प्रकारच्या योजना राबवत असतात. काय त्या योजनांचं होतं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण आईने कुठली योजना जाहीर न करता सगळी एक आपल्या गुरूंची आज्ञा आणि त्या आज्ञेचं तंतोतंत पालन करून त्यांनी संपूर्ण या समाजामध्ये एक वेगळ्याच प्रकारची क्रांती घडवून खरोखर ती म्हणजे मानसिकदृष्ट्या अतिशय चांगली अशी ती सगळी माणसं झालेली आहेत. त्यांचे विचार अतिशय उच्च आहेत. परमार्थातले अर्थ त्यांना इतके सुंदर कळतात. मला कधी कधी आश्चर्य वाटतं. आम्ही म्हणतो हे लोक निरक्षर आहेत पण यांना कसं काय कळत असेल. पण तुम्ही मायाजीमानांशी जर कधी चर्चा कोणी केली असेल तर लक्षात येतं की किती त्यांना ज्ञान झालेलं आहे आईंच्याकडे, आईनी सांगितलेली उपासना केल्यामुळे. नाही तर ते तसे बघायला तर खूप शिकलेले नाहीत. पण आपण शेवटी म्हणतो, चाले शरीर कोणाची सत्ते, कोण बोलवी ते हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नका. म्हणून हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे की आपण म्हणतो की बुद्धीसी प्रेरणा तुझ्या कृपे. काय बुद्धीला जर प्रेरणा जर नसेल त्याची तर काय तुमची बुद्धी करणार. त्याला आईने एक वेगळं सुंदर नाव दिलेलं आहे की परमेश्वराच्या उपासनेने किंवा परमेश्वर स्वरूप सद्गुरूंच्या उपासनेने आपल्या बुद्धीला सूची जोड मिळते. तर सूची जोड म्हणजे मलाही त्याचा अर्थ फक्त सुबुद्धी असाच होता, पण नंतर मला एक वेगळा अर्थ उमगला. तो म्हणजे सुबुद्धी म्हणजे नुसतंच सुबुद्धी असं नाही, सुबुद्धी म्हणजे सूक्ष्म बुद्धी. तुम्हाला आत्मा हा अतिसूक्ष्म आहे आणि अतिसूक्ष्म आत्म्याला जाणण्यासाठी आपली बुद्धीसुद्धा सूक्ष्मच झाली पाहिजे. त्यामुळे आई जेव्हा म्हणतात सूची जोड मिळाली पाहिजे, ती सुबुद्धी पण आणि सूक्ष्म बुद्धी पण, असं मला जाणवलं. तर त्या लोकांना इतके चांगल्या प्रकारचे अर्थ ते अभंगाचे वगैरे सांगू शकतात की आपल्याला आश्चर्य वाटतं की यांना कोणी एवढं सगळं शिकवलं, कसं यांच्या निव्वळ आईंच्या सहवासात त्यांना या सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या. असं हे सामाजिक कार्य हे खूपच वेगळ्या प्रकारचं. त्याचा कुठला गाजावाजा नाही, मी अमुक केलं तुमुक केलं, बघा आता कशी माणसं राहतात, आम्ही किती गर्जना करू सगळीकडे जाऊन, तुम्हाला माहिती आहे काही माणसं कशी होती, आता बघा कसे माझ्यामुळे झालं आहे. हा कधीही उच्चार त्यांच्या तोंडून येत नाही माऊलींच्या. इतकं म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की कुठल्याही प्रकारचा गर्वच त्यांच्याकडे नाही. कारण मगाशी म्हटलं तुम्हाला त्याप्रमाणे की षड्गुण ऐश्वर्य संपन्न असलेली माऊली, ह्याच्याकडे कुठल्या दुर्गुण असतात. खरंच माऊलींच्याकडे फक्त आणि फक्त सद्गुणच होते. आणि म्हणूनच जय जय ओंकारे आरतीमध्ये सद्गुण मंदिरे म्हटलं आहे माऊलींना. म्हणजे सद्गुणांचं मंदिरच जणू काय आपली माऊली म्हणजे. तर असं एवढं मी या सामाजिक कार्याबद्दल सांगू शकतो. सामाजिक कार्यामध्ये आणखी पण काय काय वेगवेगळ्या प्रकारची कामं आईंच्याकडून झालेली आहेत. त्याचे खूप नवल वाटतं की 12 वर्षाच्या कीर्तन सेवेमध्ये त्यांना
12 बाळंतपणं त्यांनी केलेली आहेत असं चरित्रात वर्णन आहे. म्हणजे पूर्वी हॉस्पिटल वगैरे नसायचं, त्यामुळे बाळंतपणं ही घरीच होत असत आणि त्या सुईणी असायच्या, त्या येऊन ती बाळंतपणं करायच्या. पण नेमकी अशी गंमत व्हायची की त्या बाईच्या पोटात दुखायला लागलं की नेमकी सुईण अवेलेबल नसायची आणि सुंदर लिहिलं आहे चरित्रामध्ये, त्या मुलांचा आईंचा हात लागण्याचा योग असल्यामुळे ती सुईण येण्याच्या आत मुख्य काम व्हायचं. म्हणजे 12 बाळंतपणं ही आईंनी त्या 12 वर्षाच्या कीर्तन सेवेमध्ये केलेली आहेत. तसंच दुसरं एक मी त्यालाही सामाजिक कार्यच म्हणतो, ज्यांची परिस्थिती नाही आहे की आपल्या मुली, आता परांजपेंना 8 मुली होत्या, त्यातल्या 5 मुलींची लग्न त्यांनी केली कशीबशी आणि 3 आणखी मुली होत्या, त्यांची पण मला कमाल वाटते. आम्ही भक्तसुद्धा काय काय गोष्टी आईंच्यावर टाकतो, मला खूप हसायला येतं ते वाचताना. त्यांनी सांगितलं आईंना या 3 मुलींच्या लग्नाची जबाबदारी मी तुमच्यावर टाकली आहे आणि त्याच्यावर आई काहीच बोललेल्या नाहीत आणि आईंनी एक लग्न त्यातलं 5व्या म्हणजे त्या 3 मुलींकी एका मुलीचं लग्न त्यांनी सांगितलं तुमच्या घरी दरवाजातच मांडव टाका, तिथे होईल. त्याच्या पुढच्या मुलीचं लग्न आईंनी सांगितलं हे श्रीहरी मंदिरातच व्हायचं आहे. आता किती विलक्षण प्रसंग आहे तो सुद्धा, की त्यांनी सांगितलं एकदम साधेपणाने आणि श्रीहरी मंदिरातच लग्न करायचं आणि आईनी त्याप्रमाणे ते केलं. पण आईंना त्यावेळे का असं सांगितलं याचा उलगडा नंतर झाला, कारण त्या परांजप्यांचा मृत्यूचा योग होता त्या दिवशी, म्हणून आई म्हणाल्या की अगदी साधेपणाने करायचं आहे आणि हे हरिमंदिरातच होणार हे लग्न. आणि त्यांना खरं सांगितलं होतं की तुम्ही इथून जाताना कुठेही म्हणजे जायचं नाही हरिमंदिराच्या बाहेर आणि गेले तर मला सांगून जायचं. आणि नेमकं त्यांना जरा थोडं कासावीस व्हायला लागलं म्हणून ते आईंना न सांगता घरी गेले आणि आणि त्यांना इतकं बेचैन झालं की त्यांनी आईंचा फोटो मागितला, तो फोटो छातीवर ठेवला आणि तिथे त्यांचं प्राणोत्क्रमण झालं. ते परांजपे वारले. आईंनी लग्न तर केलं इकडे मुलीचं, पण आईने सांगितलं होतं अगदी साध्या पद्धतीत व्हायला पाहिजे. आणि ज्या वेळेला ते मंदिरातून बाहेर गेले, लगेच आई बंगल्यातून बाहेर आले आणि विचारलं परांजपे कुठे आहेत. तेव्हा कोणीतरी सांगितलं की ते घरी गेलेत. तेव्हाच आई अक्षरशः इतक्या हळहळल्या. आई म्हणाले मला विचारलं असतं तर मी त्यांना जायला दिलं नसतं. इतकं सामर्थ्य होतं की तो मृत्यू टळणार होता जर हरिमंदिरात लग्न झालं असतं तर. पण शेवटी बरेच वेळा असं होतं की प्रारब्ध भोगाप्रमाणेच काही काही गोष्टी होतात आणि त्यामुळे त्यांचं तसं झालं. पण मला याच्यात महत्त्वाची गोष्ट ही सांगायची आहे की त्या मुलीचं लग्न आईनीच केलं. म्हणजे अशी अनेकांची लग्न आईनी केलेली आहेत, कोणाकोणाची जुळवून पण दिलेली आहेत की असं. कारण आईनं काही सांगावं लागायचं नाही ना. एखाद्या मुलाच्या मनात एखादी मुलगी असली, मंदिरात येणारे आहेत दोघं, हे आईंना कळायचं हो. आईनं कोणीच सांगितलेलं नाही, पण तुमच्या मनातलं कळतं ना सगळं. कारण आई म्हणायच्या संतांची गंमत अशी असते की त्यांच्यासमोर कोणी माणूस गेला की त्याच्या मनाचा एक्सरे निघतो आणि मनाचा एक्सरे निघाल्यामुळे सगळ्याच गोष्टी कळतात. तर त्या दोघांच्या मनात आहे असं कळल्याबरोबर आईनेच त्याच्यात पुढाकार घेऊन लग्न करून दिलेलं. आपल्या शांताताई हलशीकरांचं लग्न आईनेच केलेलं आहे की बाळकृष्ण जांभेकरांची ती बहीण आणि आपले हलशीकर जे आहेत ते खरे ते आते मामे भावंड अशी आहेत, मग आईनेच ते लग्न जुळवून दिलेलं आहे आणि म्हणून त्यांचा संसार खूप सुखाचा झाला. म्हणजे अशी अनेक गोष्टी आईंनी वास्तविक त्यांचं ते कार्य नव्हेच पण तरीसुद्धा ते केलेलं आहे. तसं देशासाठी सुद्धा आईंचे कार्य झालेले, त्याचा उल्लेख चरित्रामध्ये आलेला आहे की 1971 साली ज्या वेळेला भारत पाकिस्तानचं युद्ध झालं होतं त्यावेळेला जे जवान हुतात्मा झाले होते की त्यांच्या बायकापोरांच्या मदतीसाठी त्यावेळेला 1971 साली 5,000 रुपये इंदिरा गांधी त्यावेळेला पंतप्रधान होत्या त्यांच्याकडे आईंनी ते पाठवलेले आहेत पैसे, असा चरित्रामध्ये उल्लेख आहे. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी पैसे देणं आवश्यक आहे तिथे पैसे देण्याचंही कार्य आईने केलं. ज्या ज्या व्यक्तींची परिस्थिती नाही की मुलांची लग्न करू शकू अशी, त्यांची लग्नही करून दिली. असं वेगळ्या प्रकारचं एक कार्य स्वतः सिद्ध पदावर आरूढ झालेल्या असताना ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. वास्तविक त्यांनी काही करायला पाहिजे असं नाही, पण सारखं म्हणजे भूतांची ती दया भांडवल संता तसं आईंचं होतं. सगळ्यांच्यावर प्रेम, सगळ्यांचीच दया आणि म्हणून अनेकांचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी स्वतःहून त्यांनी हे असं कार्य सगळी केलेली आहेत. संत प्रापंचिक आणि पारमार्थिक उन्नतीसाठी किती कष्ट घेत असतात वारंवार, म्हणजे किती सतत त्यांचे चाललेलेच असतात. आईंनी किती कष्ट घेतलेले आहेत हे तुम्ही सांगितलेल्या उदाहरणावरून लक्षात येतं. आता संत स्वतः आपण आत्मा म्हणजे देह नसून आत्मा आहे त्यांना पुरेपूर उमगलेलं असतं आणि त्यामुळे कधी कधी त्या देहभानावर नसतात.
त्याचा त्यांना व्यवहारात वागताना त्रासही होतो. तर असे आईंचे काही अनुभव आहेत का, अशा काही घटना आहेत? आपल्या चरित्रामध्ये स्वरूपानंदात निमग्न आई असं एक हेडिंग आहे आणि त्या हेडिंगच्या अंडर काही गोष्टी अशा दिलेल्या आहेत की त्याच्यात आपल्याला स्पष्ट लक्षात येतं की आई म्हणजे देह नव्हत्याच, देहातीत राहे सदा देहातीत त्यासी गुरु करावे असं आपण गुरुविना गती नाही कोणा या भजनामध्ये आपण म्हणतो. तर आता त्याच्यातले काही काही प्रसंग म्हणजे एकदा आई गजरा करत होत्या कृष्णासाठी आणि पटकन त्यांच्याजवळ कुसुम हलकारे आणि सुमन शेवडे अशा 2 भगिनी सेवेला असायच्या. तर त्या कुसुमला म्हणाल्या की कुसुम तू म्हणजे त्यावेळेला ती काहीतरी पायाला तेल वगैरे लावत होती, तेल लावत बस, मी पटकन कृष्णाला हार घालून येते. तर ती म्हणाली आई तुम्ही उठून गेल्यावर मी तेल कोणाला लावणार. मग हसल्या एकदम. म्हणजे आपण देहभान नाही हे सारखं लक्षात यायचं की आई असं काहीतरी सांगतात, पटकन मी हे करून येते गं, तोपर्यंत तू अमुक कर. आई तुम्ही गेल्यानंतर मी काय करू असा प्रश्न पडतो. म्हणजे आपल्या देहाचं विस्मरण हे सतत त्यांना आणि कायम स्वरूपाचं स्मरण. बरोबर सामान्य माणसाचं उलटं असतं. आम्हाला स्वरूपाचं विस्मरण आणि देहाचं सारखं स्मरण, म्हणून आम्ही देहाचे चोचले पण खूप पुरवीत असतो. आम्हाला म्हणजे वाजवीपेक्षा जास्त गोष्टी आम्ही देहासाठी करतो, त्यामुळे आपली आत्मभावना कधी दृढ होतच नाही असा पण एक प्रकार आहे. तर आईंचं असं खूप वेळा होतं की त्या देहभानावर नसायच्यात. एकदा तर एक खूप गमतीदार प्रसंग दिला आहे. 3 बायका आल्या होत्या आईंच्याकडे. तर त्यात मला त्या सगळ्यांची नावं बरोबर आठवत नाही, पण एक परांजपेताई होत्या, शकुताई गद्रे म्हणून होत्या आणि आणखी एक जोड नाडगवडा मला वाटतं नाव चुकलं असेल तर असं वाटतं. तर त्याच्यातली एक भगिनी व्यवस्थित नथ घालून आली होती, ती म्हणजे सधवा होती ती, आणि एक होती ती सकेशा होती, म्हणजे विधवा होती पण केस काढलेले नव्हते. आणि त्यावेळेला असं सोळेपणा असायचा, सोळ्या असायच्या बायका, आणि एक सोळी होती म्हणजे तिने केशवपन केलेलं आणि असं डोक्यावर पदर घेतलेले असे असतात ना. तर आई म्हणजे कशात देहभानावर नसायच्या. आईने बघितलं तिघींकडे आणि पटकन विचारलं या दोघींनी का नथ घातली नाही आहे. आणि मग त्या सगळ्या हसायला लागल्या एकदम. आई असं काय विचारतात. मग सांगितलं की आई तुम्ही असं काय विचार. मग लक्षात आलं की मी विचारलेले चुक या दोघी विधवा आहेत, त्यांचं कसं मी विचारलं. एक तर म्हणजे सोळ्या होत्या तरी त्यांना विचारलं तुम्ही नथ का नाही घातली, एकटीनेच का घातली असं. म्हणजे असं देहभानावर अजिबात त्या नसायच्याच खूप वेळा. आणि आईंचं नेहमी हे सांगणं असतं की मला म्हणजे देहभावनेवर येणं किती कठीण आहे, जेवढं तुम्हाला आत्मभावनेत जायला कठीण आहे त्याच्यापेक्षा बरंच जास्त देहभावनेवर यायला मला कठीण जातं असं आईनी खूप वेळा असं सांगितलेलं आहे. म्हणजे देहभानावर आई नसायच्या, पण त्यांचं प्रापंचिक वागणं मात्र अगदी सौंदर्याने भरलेलं होतं असं वाचलेलं आहे. त्याचं कारण आईनी एकच सांगितलं, जे काही तुम्ही करता, जे काही करता ते अत्यंत मनापासून आणि प्रेमाने करा असं आईंचं सांगणं आहे. आणि ते नेमकं आईंनी ज्या वेळेला प्रापंचिक काही काम करत असेल आई, तर त्यात परिपूर्ण सौंदर्य भरलेलं असायचं. याचं कारण अत्यंत मनापासून पूर्ण लक्ष देऊन ते काम आई करायच्या. आणि आईचं सांगणं असायचं की जेव्हा तुम्ही घरातलं कामसुद्धा अत्यंत लक्षपूर्वक करताना त्यावेळेला त्याच कामाचं रूपांतर सेवेमध्ये होतं. आईने आम्हाला सांगितलं की नाही की काम करिता हरिस्मरणाचा नेम धरुणी तू पहा पहा. आणि काय होणार त्यांनी आम्हाला आनंद मिळून मग म्हणसी तू आहा आहा असं म्हटलेलं आहे. म्हणजे काम करिता हरिस्मरणाचा नेम धरुणी तू पहा पहा प्रेमसागरी पोहू लागशी. म्हणजे तुम्ही काम ज्या वेळेला हरिस्मरण करता त्यावेळेला प्रेम उदय पावतं आणि ते प्रेम इतकं वाढतं की त्या प्रेमाचा समुद्रच होतो. म्हणून काम करिता हरिस्मरणाचा नेम धरुणी तू पहा पहा प्रेमसागरी, सागर होतो त्याचा, पोहू लागसी मग म्हणसी तू आहा आहा. म्हणजे काय, आहा किती सुंदर जीवन आहे. हे सुंदर जीवन कशामुळे वाटतं तर त्या स्मरण केल्यामुळे. तर आईंचं प्रत्येक प्रापंचिक काम करताना सुद्धा त्याच्यात परिपूर्ण लक्ष असायचं. म्हणून अत्यंत सौंदर्यपूर्ण असं प्रत्येक ॲक्टिव्हिटी ही आईंची असायची. अगदी साधं उदाहरण द्यायचं तर आईने कपड्याला जेव्हा साबण लावायचा त्यावेळेला तो साबण चौकोनीच राहायचा. हे सगळ्यांना आश्चर्य वाटायचं, असं कसं असू शकतं. आपल्याला माहिती आहे एका बाजूने इतका उतरतो की झिजून खलासच होतो, दुसऱ्या बाजूला मोठा जाडा राहतो. आईंचं तसं कधीच व्हायचं नाही की एकदा साबण लावायला घेतला की बरोबर सगळीकडनं सारखाच तो झिजणार आणि चौकोनीच राहणार. तसं भाजी चिरणं, भाजी एकदा लांबट चिरली तर सगळ्या फोडी लांबट,
चौकोनी चिरलं तर सगळ्या फोडी चौकोनी, म्हणजे प्रत्येक कामात परिपूर्ण सौंदर्य भरलेलं. आणि असं असल्यामुळेच सिद्धारूढ महाराजांनी त्यांचं नाव तू सकल कला निपुण असं आपण म्हणतो आंबे जोगेमध्ये सकल कला निपुण आहेत, म्हणूनच महाराजांनी कलावती हे नाव आईंचं ठेवलेलं आहे. तर अशी आईंची प्रत्येक कृती, आता तांदूळाच्या पिठाच्या रांगोळ्या काढण्याचं आईंचं लहानपणापासूनच आहे. ते तर आईने 6-7 वर्षाच्या असताना गालिचा काढला होता त्यांच्या खोलीमध्ये, पूर्ण खोलीभर. म्हणजे कोणी आश्चर्यचकित व्हावं की लहान मुलगी इतकं सुंदर कसं काढू शकते, पण कलाच इतकी त्यांच्यात होती. आणि प्रत्येक काम करताना परिपूर्ण लक्ष देऊनच ते करायचं. आई म्हणतात तुमचं कामात लक्षच नसतं, म्हणून मग कधी कधी काम करत असताना आता दूध उतू जाणं हे कॉमन आहे, आपलं लक्षच नसतं. आईंचं म्हणणं की जे काम करता तिकडे तुमचं पूर्ण लक्ष असायला पाहिजे. त्याला आई खरं बघायला गेलं तर प्रत्येक कामाविषयी आत्मीयता असली तरच हे शक्य असं. तुम्ही साईड बाय साईड बऱ्याच गोष्टी करता पण लक्ष भलतीकडेच असतं, पण तसं आईना अजिबात चालत नाही. ते आईंच्या वागण्यात अजिबात नव्हतं. म्हणून आता साधं उदाहरण म्हणजे एक प्रसंग आपल्या चरित्रात असा आहे की विशालाक्षींचे मिस्टर येणार होते बाहेरून आणि त्यांना कॉफी पाहिजे होती. तर आल्याबरोबर ते लगेच कॉफी करून दे. तर विशालाक्षी थोड्याशा सुरुवातीच्या काळात तुमच्या आमच्यासारख्या होत्या, म्हणजे कशी अशी देता येईल पटकन कॉफी लगेच. पण आई कॉफीचा लगेच कप हजर केला. म्हणजे ऐकल्याबरोबर किती त्वरेने केलं असेल आईनी, कशी त्यांची आईंची एकंदर ज्याला आपण म्हणतो की हालचाल कशी करत असतील. त्यांना आश्चर्य वाटलं की कसं यांनी आणून दिलं, इतक्या लवकर कॉफी कशी तयार झाली. म्हणजे प्रापंचिक काम करताना सुद्धा परिपूर्ण त्यात लक्ष, आणि ते लक्ष त्यात असल्यामुळे त्यांनी जो प्रपंच केला तो अत्यंत नीटनेटका 4 वर्षच त्यांनी संसार केला. म्हणून त्याला सगळ्यात षड्गुण ऐश्वर्यापैकी जे सगळ्यात मोठं असं वैराग्य हे परमेश्वराने त्यांना बहाल केलं, असं चरित्रामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. संतोक्ती आहे की आधी केले मग सांगितले. तसं म्हणजे आई स्वतःच्या वागणुकीवरून आम्ही संसारी स्त्रियांनी कसं वागायला पाहिजे त्या स्वतःचा धडा घालून दिलाय असं म्हणायला. अगदी बरोबर. त्यालाच आई वेगळ्या पद्धतीत, आईंची सांगण्याची पद्धत फार म्हणजे विलक्षण आहे. आई म्हणतात क्रियेचा बोध आचरणाने झाला पाहिजे. म्हणजे मी आचरण तसं करायला पाहिजे, म्हणजे मग तुम्हाला ती क्रिया बरोबर कळणार. पण आमचं वेगळंच असतं. आमचा आचार विचार उच्चार या तिघांचं सगळी फारकतच झालेली असते. आमचा आचार वेगळा, आमचा उच्चार वेगळा, सगळंच वेगळं. म्हणजे आचार आणि विचार त्याहून वेगळे, म्हणजे काही त्याच्यात मेळ नाही. पण संतांच्या ठिकाणी आचार विचार आणि उच्चार याचं एकीकरण झालेलं असतं. म्हणून त्यांची प्रत्येक गोष्ट ही अत्यंत सौंदर्यपूर्ण असते. विशालाक्षींनी वर्णन केलं आहे की आमच्या सौंदर्य संपन्न प्रेमयोगिनी आई, असं त्यांनी माऊलींचं वर्णन केलं आहे. ते खरोखर खूप यथार्थ आहे. अशा सौंदर्य संपन्न प्रेमळ अशा आईंचा तुमच्या मातोश्रींना भरपूर सहवास मिळाला, तर त्याच्याविषयीची आम्हाला काही त्या आठवणी काही सांगा ना त्यांच्या. जरूर. माझी आई म्हणजे आम्ही ताई म्हणायचो तिला. ताईला आईंच्याबद्दल खूपच प्रेम होतं. म्हणजे तिचं आमच्या घरात सुद्धा आमच्या चर्चा व्हायच्या ना, त्यात सांगताना तिला सारखं आईंचं काहीतरी सांगावं असंच वाटायचं आम्हाला. आणि तिचा योगही असा होता, म्हणजे याचा संबंध कदाचित प्रारब्धाशी असेल की का एवढे आई तिच्याशी मोकळीपणाने वागत होत्या. बऱ्याच गोष्टी आईनी इतक्या तिच्याशी बोलल्यात की म्हटलं अगं तुझ्याशी एवढं कसं आई सांगतात. म्हणजे सगळ्या काही परमार्थाच्याच गोष्टी असायच्या असं नव्हे, काही असायचं. पण ताईला त्यावेळेला त्यांनी आईनी खूपच गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि ताईचं पण म्हणजे असं वाटतं मला की आपण म्हणतो प्रदक्षिणेमध्ये पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी, धन्य धन्य प्रदक्षिणा म्हणतो त्यात. तर खरोखर काहीतरी ताईकडून पुण्य खूप झालं असेल, म्हणून आईंसारख्या सद्गुरू इतक्या जवळ तिला लाभल्या आणि त्यांचा सहवास खूप घडला. परमपूज्य आई 2 वेळा आमच्याकडे राहायला आल्या होत्या. एकदा 1956 साली 15 दिवस राहायला आल्या महाडला, आणि 1972 साली जळगावला आमच्याकडे 8-10 दिवस आई राहायला आल्या होत्या. आणि त्यावेळेला काही असे मजेदार प्रसंग, महाडचा एक प्रसंग तुम्हाला सांगतो. ताईला खूपच त्यावेळेला आईंची सेवा करायला मिळायची, जवळची. आणि जवळची सेवा म्हणजे तिला हार पण घालायला मिळायचा त्यावेळेला. तर तिचं खूप असं असायचं की आईंना आपण काय काय करावं असं सारखं तिच्या मनात तोच विचार असायचा. तिने घरातल्या दुसऱ्या कुठल्या गोष्टीचा विचार करायला आली. आपल्याकडे आई आलेल्या आहेत, ह्याला काय काय आवडतं, काय काय देऊ मी, असं तिला सारखं वाटायचं.
एक प्रसंग गमतीदार आहे त्याच्यातला, म्हणजे तो मी बरेच वेळा सांगितलेला आहे, मलाही तो खूप आवडतो आणि ताईला त्यातून खूप आनंद मिळाला म्हणून मी तो अनेक वेळा तो सांगत असतो. तोही तुम्हाला मी आता सांगतो. एकदा आईंना अंघोळीचं पाणी काढून दिलं. बरं, आईंची अंघोळीची पद्धत पण मी मुद्दाम का सांगतो, आईंना आता 2 बालद्या पाणी लागायचं. आता तुम्ही म्हणाल बापरे असं काय, एक मोकळेपणाने आई जिथे राहत होत्या ना तिथे सगळं सांगायच्या. नाहीतर तुम्ही अर्धी बालदी दिलीत तरी त्या मागणार नाहीत. आपण वाटतो चरित्रामध्ये कशी व्यवस्था आईंची केलेली आहे, कुठे गोठ्यातसुद्धा राहायला दिलेलं आहे, म्हणजे पडवीत राहायला दिलेलं आहे. पण ज्या ठिकाणी मोकळेपणा आहे त्या ठिकाणी मोकळेपणात सांगायच्या, हे खूप पाणी दे. मग आई ताई लगेच 2 बालद्या पाणी देणार आणि मला अंगावर पाणी घेण्यासाठी छोटा मग वगैरे असं देणं, मोठ्या तोंडाचं भांडं लागतं मला असं आई. मी हे जे मोकळेपणाने सांगणं आहे ना तसं असायचं. तर त्या दिवशी आई न्हाणार होत्या आणि 2-3 बालद्याचं पाणी दिलेलं होतं आणि ताई बसली होती हार करत आणि हार करताना तिच्या तोंडात तो अभंग होता, आवडे हे रूप साजिरे सगुण पाहता लोचन सुखावले, आता दृष्टीपुढे ऐसाची तूर आहे जो मी तुझं पाहे नारायणा. हे अभंग ती म्हणत होती आणि आईंची आंघोळ झाली. इकडे आंघोळ झाल्यानंतर आई पाहतात तर नेसायचं पातळ वगैरे काही ठेवलेलं नाही हिने, काय प्रकार आहे हा. म्हणून आई तशाच काय केलं, आईने पंचा ठेवलेला होता पुसायचा तेवढा, तो खूप मोठा पंचा असायचा. आईने तो रामदासी पद्धतीप्रमाणे आपल्या गळ्याभोवती गुंडाळा इथे मागे गाठ मारली आणि फक्त पोटऱ्यांपर्यंतच ते होतं आणि मागे पाठ तशीच. तुमच्या लक्षात आलं रामदासी लोक ज्या पद्धतीने नेसतात तसा पंचा नेसला आईनी आणि न्हायल्या होत्या त्यामुळे केस सगळे ओले होते. तर ते असे गोल गोल फिरून जवळजवळ ताई म्हणाली 1-1.25 फूट तरी वरपर्यंत असं शिखरासारखं होतं म्हणे आईंच्या. आणि आल्या एकदम समोर, जय जय रघुवीर समर्थ. तेव्हा ताई एकदम भानावर आली. तिला कारण ती हारच करण्यात मग्न झालेली होती. बघते तर आई असं बघायला, ती बघितलं आईंच्याकडे आणि इतकं तिला ते रूप आवडलं, इतक्या गोऱ्यापान. आता जसं ताईने वर्णन केलं तसं मी करू शकत नाही, पण ताईने सांगितलं की नुसती मी बघतच राहिले, इतक्या गुलाबी दिसत होत्या आई त्यावेळेला. आणि मला असं वाटलं की मी हेच रूप आपल्या डोळ्यासमोर राहू, म्हणून म्हटलं की आता दृष्टीपुढे ऐसाची तूर आहे जो मी तुझं पाहे नारायणा. आणि आई म्हणाल्या, काय गं आता मी अशीच जाऊ का. तेव्हा ताईला कळलं की मी कपडे दिले नाहीत. मग कपडे वर करून आई गेल्या. कारण सकाळच्या वेळेला स्नान झाल्यानंतर बरेच वेळा कोणाकोणाला बोलवलेलं असायचं आईने दर्शनासाठी, काही जणांना काही सल्ले विचारायचे असे, म्हणून मग कोण कोण येत असत. तर असं अशी एक ती गमतीदार आठवण आहे तिथली. दुसरं म्हणजे जोगेश्वरीला एकदा आई आल्या होत्या. त्यावेळेला तर फारच गमतीदार सगळा प्रकार की ताईला पत्र पाठवलं आईने 15 दिवस आधी, अगं मी जोगेश्वरीला येणार आहे आणि तुला म्हणजे सेवा करायची आहे ना, मग तू ये तिकडे राहायला, असं आईनेच पत्र पाठवलं. त्यामुळे जोगेश्वरीकरांच्या मनावर नव्हतं आईंच्याजवळ कोणाला ठेवायचं. म्हणजे ह्याच्यातसुद्धा आईंची एक हुशारी बघा की नाहीतर त्या जोगेश्वरीवाल्यांनी ताईला बोलवलं असं काही नाही. आईनासुद्धा ताईच हवी होती म्हणून ताईलाच पत्र पाठवून तिकडे बोलवून घेतलं. दिवेकर म्हणून मोठ्या पोस्टवर होते पोलीस खात्यात, त्यांचा बंगला होता, त्या बंगल्यात आई उतरल्या होत्या आणि तिथे तू ये म्हणून सांगितलं. तर ताई गेली. गेल्यानंतर इतका तिला आनंद झाला आई भेटल्यावर, दरवेळेलाच व्हायचा. आई भेटल्या म्हणजे काय वेगळंच ते सुख. आणि म्हणाले आई तुमचा पत्र आलं त्याच्यावरून मला इतका आनंद झाला, सगळं सांगितलं आईंना. अगदी धडधड मोकळेपणाने सगळं बोलायचं आईंच्याजवळ. आणि आई म्हणाल्या आता तू आलीस ना इकडे, मला तू जे जे काय करणार आहेस ना माझ्यासाठी ते सगळं मी खाणार आहे बरं का यावेळेला, असं सांगितलं. तर इतका आनंद झाला ताईला की असं कोण सद्गुरू आपल्याला सांगणार आहेत. आणि त्याप्रमाणे ताई खरोखर रोजच्या रोज अनेक प्रकारच्या गोष्टी करत होती आणि खूप आनंद त्यावेळेला आईंनी ताईला दिलेला आहे. आणि खरोखर म्हणजे अजब वाटतं या सगळ्या गोष्टीचं की इतक्या या सद्गुरू माऊली असं कसं ताईला सांगितलं की तू करशील ते मी सगळं खाणार आहे. तसंच घरातल्या पण गोष्टी कधी कधी बोलायच्या, काय गं हा तुझा नातू कोणासारखा आहे, तुझ्या म्हणजे जावई असे आहेत का तुझे दिसायला, म्हणजे असं पण म्हणजे आपल्याला असं आश्चर्य वाटलेलं की आई असं कसं बोलतात. पण आई ताईशी अशा प्रकारे पण बोलत होत्या. तसंच जोगेश्वरीला एकदा मामाकडे आई येणार होत्या आणि मामाला कळवलं होतं की आई येणार आहेत तुझ्याकडे, पण आई येणार आहेत हे कोणालाही कळवू नका. आणि त्याप्रमाणे मामाने ती गोष्ट गुपचूप ठेवली होती. पण आईंची व्यवस्था कशी करायची घरामध्ये
तो पण चाळीतच राहत होता, कॉमन संडास बाथरूम. आईंना कसं व्यवस्था सगळी करायची म्हणून पहिलं ताईला बोलवून घेतलं, तू पहिली ये निघून इथे, कारण तुझ्याशिवाय मला काही कळत नाही आईंची व्यवस्था कशी करायची. आणि मग सगळं ताईच्या सांगण्याप्रमाणे तिथे त्यांनी व्यवस्था केली. आईनं सांगितलं की तुम्ही आंघोळ किचनमध्येच करा, आम्ही पाणी सगळं म्हणजे उचलून टाकू नंतर, पण तुम्ही बाथरूममध्ये आंघोळीला जाऊ नका. अनेक प्रकारचे नळ बीळ कुठे कुठे काय डोक्याला लागलं तर हीच भीती वाटायची. आणि ती चाळीतली बाथरूम तरी काय इतकी छोटी की आईनं जाणंच कठीण त्यात, अशी परिस्थिती. तर सगळी तशी व्यवस्था केली. आणि संडासची पण व्यवस्था तशीच केली. ताईलाच आयडिया सुचली की आपण खुर्ची करून घेऊ, कारण तसं आम्ही जळगावला केलं होतं. तर कमोड वगैरे असं तर काही त्यावेळेला नव्हते, पण त्यांनी तशी व्यवस्था केली. आणि नंतर झालं, आई सकाळचं स्नान वगैरे झालं. तर तेव्हाची पण आईंची, मगाशी जो आपण प्रश्न विचारला होता की देहभानावर आई नसायची म्हणजे कसं, तर तो एक गमतीदार प्रसंग आहे तो सुद्धा. आईंची सकाळची आंघोळ झाली आणि आई साडी पण नेसल्या, तरीसुद्धा त्या नऊवार साडी असायची ना, तरीसुद्धा त्या काष्टाच घालत राहिल्या त्या. आणि आई नेसलेली आहे साडी, म्हणजे साडी नेसलेली आहे हे सुद्धा कधी कधी लक्षात यायचं नाही. तसंच एकदा दांडीवरचं पातळ काढायला, आई तुम्ही नेसलं आहे तेच पातळ आहे, पण आपण दांडीवरनं पातळ काढलं आहे ते नेसलो हे पण आईनं कळत नव्हतं. म्हणजे इतकं त्या स्वरूपात आई मग्न असायच्या. तर तिथे बरीच लोक एकदम आली. आई स्नान करून व्यवस्थित दर्शनासाठी बसल्या. बघतो तर मामाच्या घरापासून जवळजवळ 200 फूट लांबपर्यंत भक्तांची रांग दर्शनासाठी. आता आईना कळलं आहे, अरे मी सांगितलं होतं ना सांगायचं नाही. काय गं, ताईलाच विचारला प्रश्न, काय गं एवढी लोकं कशी आली. तेव्हा ताईने उत्तर दिलं की आई सूर्याला झाकता येईल का. आणि आईना खरं ते उत्तर आवडलं पण होतं. काही उत्तर आवडलं तर आई स्मितहास्य करायच्या, काही त्याच्यावर बोलायच्या नाहीत. म्हणजे असं एक ती गमतीदार आठवण. तशी जळगावची पण आठवण की हात कोणाचा धुरशक्ती ही सांगितली होती मागे. तर तिथेसुद्धा ज्या वेळेला तो काँग्रेस भवनचा हॉल बघायला गेल्या, मग अशी तुम्हाला सांगितलं की तिथे मी राहणार नाही, की प्रेमासाठी मी तुझ्याकडेच राहणार असं जे सांगितलं होतं, त्यावेळेचा प्रसंग जिना चढून जाताना आई म्हणाल्या, काय गं तू माझा हात धरते काय मी तुझा धरू. तर ताई म्हणाली, नाही आई तुम्हीच हात धरायचा. बरं तर म्हणे, बरोबर बोललीस, कारण गुरूंनी हात धरला की ते कधी सोडत नसतात, पण तुम्ही जर हात धरला तर तुम्ही केव्हाही सोडून द्याल. असा एक विनोदाचा भाग. त्यामुळे अशा काही बारीक बारीक अशा आठवणी आहेत. गुरु सहज बोलून जातात, पण त्यात किती अर्थ असतो हे आता तुम्ही सांगितलेल्या उदाहरणावरून लक्षात येतं. आणि आपले गुरु सतत आपल्यासोबत राहावेत, कायम राहावेत आणि कायमच असतील असं भक्तजनांना वाटत असतं. पण देह कधीतरी थकतो आणि त्यामुळे त्यांना त्याचं विसर्जन करणं भाग असतं. तर आईंच्या महानिर्वाण जेव्हा झालं त्याच्यानंतर आईंचा देह समाधीस्थ करेपर्यंत तो जो वृत्तांत आहे तो जर आम्हाला थोडक्यात सांगाल. 8 फेब्रुवारी 1978 बुधवार होता त्या दिवशी. आणि त्या दिवशी आईंचं खरं महानिर्वाण झालं. खरं तर आईंची अशी आंतरिक इच्छा होती, त्यांनी बोलूनही दाखवली होती की नामस्मरण सगळे करत असताना आपण देह सोडावा. पण एकंदर आईचं आजारपण त्यावेळचं बघून इतक्या आई थकलेल्या होत्या, शक्तिहीन झालेल्या होत्या. तर आम्ही मुंबईकर, आम्हाला पण असं वाटणार ना की कुठल्या तरी चांगल्या डॉक्टरला दाखवूया. जरी आई म्हणाल्या होत्या की सगळ्यांनी नामस्मरण करा, तरी तसं केलं जाते. आम्ही विचार करणार की कुठल्या तरी चांगल्या डॉक्टरला दाखवूया, त्याच्याशिवाय कसं, नाही तर आपल्याला बेळगावचे लोक काय म्हणतील हे पण आपल्या मनात त्यावेळेला होतं. त्यावेळेचे जे भक्त होते म्हणजे माझे काका म्हणजे दत्तात्रय वामन मौस्कर, बाबूराव काळे, ही जी मंडळी होती, या सगळ्यांना असं वाटलं की काहीतरी ट्रीटमेंट करता आली पाहिजे. नाही तर बेळगावचे लोक म्हणतील एवढे तुम्ही मुंबईत राहत असून काही तुम्हाला ट्रीटमेंट करता आली नाही का. या कारणासाठी खरं तर आईंना ॲडमिट केलं होतं. आणि आम्ही जसलोकमध्ये आईंना घेऊन गेलो आणि जसलोकमध्ये त्यांना खरं तर ट्रीटमेंट घ्यायचीच नव्हती. म्हणून जसलोकमध्ये पोचायच्या आधी आम्ही नेहरू प्लॅनेटोरियमवरून त्या हाजी मलंगच्या ते पुढे गेलो, त्याच्या पुढे आहे ते जसलोक हॉस्पिटल. तर तिथे आल्यानंतर आईंनी पटकन विचारलं ताईला की अगं आपण कुठे आलो. ताईला प्रमिला म्हणायची आई, की आपण कुठपर्यंत आलो आहे, तर आणि कुठे चाललो आहे. तर म्हणे आई तुम्हाला बरं नाही ना, म्हणून मोठ्या हॉस्पिटलमध्ये आपण जातो आहे आणि किती वेळ लागणार असं विचारलं. तेव्हा ताईने सांगितलं आपल्याला तर 15 मिनटं लागतील फक्त, कारण त्या ॲम्ब्युलन्समध्येच होत्या आणि आम्ही बाबूराव काळ्यांच्या गाडीतून मागून जात होतो. 2 गाड्या मागे होत्या आणि ॲम्ब्युलन्स पुढे होती.
त्यावेळेला आईने एकदम दोन्ही हात असे उचलायला लागल्या. तर आमचं त्यावेळेचे जे सेक्रेटरी होते मधु विनोद, ते म्हणाले आईंचा हात दाबून धरा. ताईला सांगितलं तू दाबून धरा, म्हणे सलाईन सुटेल असं, किंवा नाकाला ऑक्सिजन लावला आहे तो बाजूला जाईल असं सांगितलं. ताई म्हणाली तू त्याची काळजी करू नको, मी व्यवस्थित ते सांभाळून करते. आईनं हात उचलायचं ते उचलू दे, मी दाबणार नाही असं तिथेच सांगितलं मधु विनोदला. आणि आईने हात उचलले आणि नमस्कार केला. आणि तो नमस्कार केला आणि त्याच्यानंतर 15 मिनिटं त्यांनी आपला जीव ठेवलेला होता म्हणतात तसं. आणि जेव्हा आम्ही जसलोकला पोचलो, आम्ही त्यांना स्ट्रेचरवरनं बाहेर आणलं आणि त्यावेळेला आईने डोळे उघडले आणि ती भली मोठी बिल्डिंग जसलोकची पूर्ण न्याहाळली. इतक्या तोपर्यंत व्यवस्थित चांगल्या शुद्धीत होत्या. आणि आम्ही इमर्जन्सी लिफ्टमधून 16व्या मजल्यावर गेलो आणि जसं त्यांना बेडवर ठेवलं तात्काळ आईंनी देह सोडला. कुठलीही ट्रीटमेंट तिथे त्यांना घ्यावीच लागली नाही. अशा पद्धतीत आईंचं त्या ठिकाणी महानिर्वाण झालं. आणि मग प्रश्न आला की आता ॲडमिट केल्या झालेलं आहे तर पोस्टमॉर्टम करावे लागणार असं तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं. आता पोस्टमॉर्टम आईंचं म्हणजे काय विचारच करू शकत नाही आपण, कारण तुम्ही असं जर आईंच्या शरीराला काही जर कोणी केलं तर बेळगावचे लोकंसुद्धा तुम्हाला सोडतील का, असं म्हणजे अनेक प्रकारचे विचार त्यावेळेला मनामध्ये आले. आणि आम्ही त्या डॉक्टरना जयंत मोकाशी म्हणून जे ठाण्याचे जे ज्यांची ट्रीटमेंट होती आईना, त्यांना बोलावून घेतलं. म्हणजे गाडीच गेली त्यांना आणायला जसलोकहून, आणि ते आले आणि त्यांनी तिथल्या डॉक्टरना सगळं समजावून सांगितलं की यांचा असा आजार आहे आणि मी यांना अशी आत्तापर्यंत ट्रीटमेंट देत होतो, त्यामुळे त्यांना तुम्ही डेथ सर्टिफिकेट द्यायला काहीच प्रॉब्लेम नाही. असं करून आम्ही आईंचा देह व्यवस्थितपणे आम्ही मग तिथून जी नेली ती डायरेक्ट आम्ही बेळगावलाच गेलो. आम्ही आईंचा देह व्यवस्थितपणे ठाण्याच्या मंदिरात जे गावदेवीला जे मंदिर आहे आपलं, त्या मंदिराच्या समोर असं ग्राउंडवर आईंना असं ठेवलं होतं. आणि बरेच लोक त्यावेळेला आले. काही लोक तर आले पण नाहीत, माझे मेवणेच स्वतःचे. ते म्हणालेले की इतकं मी त्यांना छान बघितलेलं आहे त्यामुळे मला असं त्यांना बघायला यायचं नाही, त्यामुळे ते आले नाहीत. असे बरेच लोक होते की ज्यांनी त्यावेळेला मुद्दाम दर्शनाला येण्याचं टाळलं की आम्ही आईंना छान बघितलेलं आहे, तेच रूप आमच्या डोळ्यासमोर राहू दे, अशी श्रद्धा लोकांची. आणि मग तिथून आम्ही साधारण सकाळी 4:30च्या सुमारास निघालो. 3 वाजता आईंचा देह तिथे आली ठाण्याच्या मंदिराची. आणि नंतर मग आम्ही तिथून 4:30च्या सुमारास निघालो. ते जाताना म्हणजे पनवेल, तळेगाव, लोणावळा सगळी गावं घेत गेलो. जिथे जिथे आईंची मंदिरं उपासना चालते त्या सगळ्या ठिकाणी, आणि कोल्हापूर, सातारा, शेवटी निपाणीपर्यंत आम्ही गेलो. तर निपाणीला बरेच लोक बेळगावहून आलेले होते. जेव्हा त्यांना कळलं की असं झालं आहे आणि आईंचा देह इकडे येते आहे, आणि खूप गर्दी, म्हणजे मला मी सांगू शकत नाही जास्त. प्रत्येक ठिकाणी दर्शनासाठी अक्षरशः लोक त्या ॲम्ब्युलन्सवर उड्या मारत होते की आईंचं थोडं तरी आपल्याला दर्शन व्हावं काचेतून. कारण आम्ही बाहेर काही काढत नव्हतो, फक्त तिथे उभे राहत होतो, सगळे नमस्कार करत होते. आणि काही लोकांना तर इतका भगिनींना शोक झाला की त्यांनी अक्षरशः तळेगावचा तरी मला प्रसंग आठवतो की त्यांनी असं अंगच टाकून दिलं याच्यावर, आईंचा मोठ्याने जय जयकार करून रस्त्यावर. मी इतकं त्यांना सगळ्यांना शोक झाला. अशा परिस्थितीत आम्ही गेलो. बेळगावला ज्यावेळेला हरिमंदिरात पोचलो त्यावेळेला रात्रीचे 9:30 वाजले होते, 9:35 वगैरे झाले असतील. आणि नित्योपासना चालू होती गुरुवारची. आणि अक्षरशः सगळे लोक रडतच म्हणत होते, हे जाणवत होतं, कारण त्यांना ती बातमी कळालेली होती. आणि झालं मग आईंना तिथे दर्शनाची जी आईंची खोली आहे तिथे पुढे असं स्लांट पोझिशनमध्ये त्यांना ठेवलं होतं की सगळ्यांना दर्शन मिळावं. तो दर्शन समारंभ जवळजवळ 2-2:30पर्यंत रात्री चालला. आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना स्नान वगैरे घातलं आणि त्या सगळ्या बोहारी समाजाच्या भगिनींनी हे सगळं केलं. त्यांना नऊवार साडी, भगवी साडी त्यांना नेसवली. आणि त्यावेळेला कोणीतरी दिलेले असतील आईंना सोन्याचे आकडे होते, ते असे 4-5 त्यांच्या आंबाड्यामध्ये घातले त्याच भगिनींनी. आणि आईंची इतकी मनापासून प्रार्थना केली की आई तुम्हाला बसून तुम्ही समाधी घेणार होतात, म्हणजे आत, कारण समाधी मंदिर आहे ते 10 वर्षापूर्वी बांधलेलं होतं आणि 1968 साली. आणि त्यावेळेला ते समाधीचे जे दगड आहेत ते बाबूराव काळे, मायाजी माने असे 2-3 जणं ते दगड आणायला गेलेले होते.
आणि त्यावेळेचा पण प्रसंग एक सांगतो तुम्हाला, की ज्यावेळेला ते सगळे दगड आणले आणि त्यांनी ते रचले, तर माऊली आज जाऊन बसल्या होत्या त्यावेळेला आणि बरोबर आपल्या मापाप्रमाणे त्यांनी ते दगड तिथे लावून घेतले होते आणि सहज म्हणाल्या बाबूरावना, आता ठेवा म्हणे वरचा दगड. तेव्हा बाबूरावना एकदम खूप असं वाईट वाटलं, रडायला आलं, डोळ्यातनं पाणी आलं. आई म्हणे, असं का म्हणताय? अरे आत्ता नाही तरी 10 वर्षांनी ही वेळ आहेच, हे स्पष्ट आई बोलल्या होत्या. आणि खरोखर 1978 साली त्या बोलल्याप्रमाणेच आईने ते देह सोडलं आहे. आता इतकं बरोबर मापाचं ते केलेलं कोनाड्यासारखं, मग आईनं त्यात कसं बसवायचं? काही डॉक्टरना कन्सल्ट वगैरे केलं तर डॉक्टर म्हणाले की 48 तास तुम्ही त्यांना झोपवून आणलेलं आहे याच्यातून, ॲम्ब्युलन्समधून, त्यांना बसवणं शक्य नाही, आम्हाला ब्रेक करायला लागतील हाडं. आता कोण असं करू देणार? मग ह्या सगळ्या भगिनींनी अक्षरशः आईंचा धावा केला तिथे, की आई तुम्हीच बसणार होत्यात ना आतमध्ये, आम्हाला काही कळत नाही आहे, आता काय करावं ते. आणि म्हणून आईनं ज्या वेळेला स्नान घातलं त्यावेळेला अचानकपणे आईंचा देह पूर्ण सॉफ झाला आणि आई पटकन मांडी घालून बसल्या. हातसुद्धा असे आहेत आईंचे त्यावेळेस, मला अजूनही ते स्मरतं आहे की दोन्ही हात असे एकमेकात घातलेले. अशा त्या सिटिंग पोश्चरमध्ये दुसऱ्या दिवशी रात्री आम्ही हॉटेलला झोपायला गेलो आणि दुसऱ्या दिवशी येऊन पाहतो परत दर्शनासाठी आईंना ठेवलेलं. बापरे, आमच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. यांना आम्ही घेऊन येणाऱ्या बसल्या आहेत व्यवस्थित सिंहासनावर आणि चष्मा बिस्मा जसं त्यांचं होतं तसं अशा आई बसलेल्या भगवी साडीमध्ये. आणि मग त्यावेळेला हुबळीच्या मठातून काही लोक आले होते, त्यांना सगळे समाधीचे विधी माहिती होते आणि त्याप्रमाणे ते सगळे समाधीचे विधी करून आईंचा देह समाधीस्थ करायचं असा ते सगळे तो कार्यक्रम ठरलेला होता. तर त्याच्यात काय काय गोष्टी लागतात, तर त्याच्यामध्ये चंदनाची पावडर लागते. तर ती चंदनाची पावडर आईंनी ठेवलेली होती बेळगावच्या मंदिरामध्ये. आईंनी तिकडून निघायच्या आधी बरेच दिवसापूर्वी, 1 महिन्यापूर्वी, की असं असं चंदन ठेवलेलं आहे म्हणे वर, काही कारणविरण काहीच सांगितलं नाही. ते चंदनाचे गोळे म्हणजे कसे झाले, की भगिनी यायच्या आणि म्हणायच्या की आम्हाला काहीतरी सेवा द्या. ताई बऱ्याच जणांना त्या सहाणा द्यायच्या आणि खोडं खूप आईंकडे होती चंदनाची, ती सगळी घासाने गोळे करून वाळून डबे भरून ठेवा. असे ते 2 डबे भरलेले मोठे, पूर्वीचे बिस्किटांचे डबे असायचे नाही, ते असे पूर्ण भरलेले असे डबे अमुक ठिकाणी ठेवलेत असं मुंबईहून कळवलेलं होतं आईने. बघा आणखी आश्चर्याची गोष्ट, सगळं त्यांना माहिती होतं. आणि त्याप्रमाणे ते घेतलं. भस्म त्यांनी आणलं होतं हुबळीहूनच आणि मग त्यांना आपल्या मंदिरामध्ये असं बसवण्यात आलं. बंधुवर्ग जिथे बसतो त्याची जी भिंत आहे आईंच्या निवासस्थानाकडची, त्या भिंतीला पाठ लावून असं आईंना सिंहासनावर बसवलं. आणि तिथे बसवण्याच्या आधी जशी गणपतीची मूर्ती उचलतात तसं जवळजवळ 10-12 तरुण सेवेकऱ्यांनी आईंचं ते सिंहासन आईंसकट असं पूर्ण उचलून आम्हाला शेवटचं दर्शन तिथे त्यावेळेला आईंचं मिळालं. आणि मग समाधीचे विधी जवळजवळ 2-3 तास चालले होते. म्हणजे आईंना असं तिथे बंधुवर्ग बसतो त्या ठिकाणी असं टेकून असं बसवलेलं होतं आणि त्यांच्यासमोर यज्ञ वगैरे असं चाललेलं होतं. आणि तिथून आले होते ते सगळे लोक हुबळीच्या मठातून. आणि मग काय काय देहाची पूजा वगैरे पण त्या ठिकाणी झाली. आम्हाला थोडंसं दिसत होतं खिडकीतून बाहेरून, कारण आम्ही रस्त्यावर होतो, आम्हाला आत कोणाला याची परवानगी नव्हती. आणि मग नंतर आईंचा देह आतमध्ये ठेवण्यात आला. आणि ते जसं महाराजांच्या याचं वर्णन केलं आहे की सुगंधी द्रव्य, पंचधातू, सोनं चांदी वगैरे असं काय काय ठेवून असं आईंना त्या ठिकाणी बंदिस्त करण्यात आलं. आणि ते भस्म चंदन हे सगळं मिक्स केलेलं, कवडी रास असेल आपण इमॅजिन करू शकत नाही इतकी, ते सगळं टाकून असं वरपर्यंत दाबत असं म्हणजे पूर्ण असं खोक्यासारखंच केलं. आणि आई बसलेल्या त्यात आणि बाजूनी सगळं ते हे टाकत होते. आता हे सगळं मला कसं कळलं तुम्ही म्हणाल, तर त्यावेळेला ताई आत होती. काही विशिष्ट लोकांनाच आत बोलवलं होतं. त्यामध्ये ताई होती, ताराबाई होत्या, नंतर सुमन कल्याणपूर म्हणून जी आईंची वहिनी म्हणजे आईंचा भाऊ होता, त्या सुमन कल्याणपूर नव्हत्या पण आईंचा भाऊ होता, बाळकृष्ण दादा होते, मोठे दादा होते, कमलाकर दादा असतील तिथे कदाचित, पण कमलाकर दादा नसते कारण कमलाकर दादा आईंच्या 17व्या वर्षीच गेले होते, फक्त बाळकृष्ण दादाच होते, चुकून सांगितलं. आणि आणखी काही 2-4 मंडळी बेळगावमधली, मायाजी माने वगैरे, अशा सगळ्यांच्या प्रेझेन्समध्ये ती सगळी त्या ठिकाणी आईंचा देह व्यात ठेवण्यात आली. आश्चर्य म्हणजे आई ज्या पोश्चरमध्ये बसल्या त्या इतक्या करेक्ट मापात बसल्या, त्या जशा 67 साली बसल्या होत्या
त्याप्रमाणे बसल्यामुळे काही ॲडजस्ट करायला लागले नाही. सहजपणे तो असा गणपतीचा आपण मूर्ती कशी सरकवतो असा आईंचा देह सरकवला होता त्यात. आणि आपल्या लेव्हललाच आहेत आई तिथे. आपण जर बघितलं तर समाधीचा जो दगड आहे ओम लिहिलेला, बरोबर ओमच्या ठिकाणी आईंचा तिथे चेहरा आहे मागे. आणि बरोबर त्या ठिकाणीच खाली जमीन होती नुसती, त्याच्यावर काही टाकलेलं नाही, त्याच्यावर आईना ठेवून हे सगळं बंद केलं. तर सुधीर भंडारी नावाचा एक सेवेकरी होता, अत्यंत म्हणजे खूप मनोभावे सेवा करणारा असा एक तो आईंचा एक भक्त होता. आणि तो सगळी बंगल्यातली सेवा करत असे, म्हणजे आईंच्या जवळची बरीचशी सेवा त्याच्याकडे असायची. तर तो हे सगळं दाबताना होता, तर शेवटचं ज्यावेळेला त्यांनी ते भस्म आणि चंदनाची पावडर प्रेस केलं त्यावेळेला आईंच्या नाकातून 2 रक्ताचे थेंब पडले आणि ते गरम होते रक्ताचे थेंब. 48 तासानंतर हा एक विलक्षण चमत्कार त्यावेळी झाला. तो भांबावून गेला, त्याने काहीच त्याला कळलं, पण त्याने ते प्राशन केलं. त्या सुधीर भंडारीने त्यांनी प्रेमापोटी पटकन प्राशन केलं ते. त्याच्यानंतर मग समाधीचं काम पूर्ण झालं. सगळ्या त्या हे करून ठेवण्यात त्याला व्यवस्थित. आणि बरोबर 5:20 समाधी मंदिराचा दरवाजा उघडला आणि ते पहिलं जे दर्शन समाधीचं ते त्यावेळेला आम्ही तिथे असल्यामुळे आम्हाला मिळालं. आणि नेहमीप्रमाणे 5:30 ते 7 असा भजनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला. आणि मग नंतर भक्तमंडळी आपापल्या घरी गेली. असा तो समाधी कशा पद्धतीने त्या ठिकाणी आईंची झाली हे थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न केला. ह्याच्यात कोणाकोणाची नावं राहिली असतील त्याबद्दल क्षमस्व, कारण मला काही मी प्रत्यक्ष तिथे आत नव्हतो, पण ताई असल्यामुळे थोडंसं मला कळलं होतं की कोण कोण मंडळी त्यावेळेला आतमध्ये होती. आणि अतिशय शांतपणाने तो सगळा कार्यक्रम झाला. आता आई जरी देहात नाहीत तरी आईंचे कार्य तसंच चालू आहे, कारण आईंचं आता तर त्यांना बंधनच नाही देहाचं. आई आता मुक्तपणे सगळीकडेच आहेत, सूक्ष्म रूपाने सगळीकडे भरलेल्या आहेत. आणि त्यामुळे आईंचा सहवास मिळाल्यासारखंच आहे. आता सगळ्या लोकांना मी उलट म्हणतो की आम्हाला सगुणाचं ध्यान झालं, पण तुम्हाला निर्गुणच भक्ती डायरेक्ट मिळते आहे की आईंचं तुम्ही तशा पद्धतीने ध्यान करू शकता. आणि आई अजूनही तेवढ्याच कार्यरत आहेत जेवढ्या देहात असताना होत्या. किंबहुना जे शाखानंतर वाढल्या, हरिमंदिराकडून जो प्रचार झाला, किती असंख्य शाखा त्याच्यानंतर झाल्या. म्हणजे मला आता अंदाजही नाही, जवळजवळ 500-600च्या वर एकूण जास्तच आहे त्याच्यापेक्षा, मला माझ्याकडे एक्झॅक्ट आकडा नाही. मी असं म्हणजे धन्य ती माऊली की खरोखर किती त्यांनी आयुष्य कसं आपलं त्यांनी व्यतीत केलं आणि कशा प्रकारे असंख्य लोकांना आनंद देऊन त्यांचा उद्धार कसा केला. अशा पद्धतीत म्हणजे आईंचं आपण चरित्र आठवलं तर खरंच आपल्याला खूप म्हणजे भरूनच आल्यासारखं होतं. कारण अशी व्यक्ती पुन्हा होणे नाही, कारण इतका त्याग लोकांसाठी, सगळ्या लोकांवर प्रेम करणारी अशी व्यक्ती खरोखर आपल्याला मिळूच शकत नाही. तर त्याच्यामुळे असं वाटतं की किती आईंचे आपण उपकार स्मरावेत. तर आईंनीच लिहिलेल्या एका पदामधल्या 2 ओव्या नुसतं मी चालीवर म्हणणार नाही, चालीवर म्हणण्यासाठी आहे मी राहत, पण त्या मला अतिशय भावतात. कारण काय की त्याच्यामध्ये सगळं आम्ही खरंच माऊलींचं कसं स्मरण करायला पाहिजे. खरं ऐसा सद्गुरू राय, ऐसा सद्गुरू राय ज्याचा कैवारी होय, ऐसा सद्गुरू राय ज्याचा कैवारी होय, त्यासी जगी उणे काय न दिसे मजला. असे सद्गुरू माऊलींसारखे ज्यांना मिळालेले आहेत त्यांना आयुष्यात या जगात काहीच कमतरता येणार नाही. म्हणजे मला असं दिसतच नाही. ही एक ओवी आहे. आणि दुसरं, श्री गुरुसी मी पाहीन, श्री गुरुसी मी गाईन, श्री गुरुसी मी आठवीन क्षणोक्षणाला. या माऊलींचं सतत स्मरण, त्यांचं रूप पाहत राहावं, त्यांचं भजन करावं, त्यांच्याबद्दल आपले उपकार स्मरणाचे अनेक उद्गार सारखे यावेत आणि त्यांच्यासाठी आपल्या डोळ्यात अश्रू यावेत, असं प्रेम आपलं त्या माऊलींच्यावर अखंड राहावं अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करून या ठिकाणी हे माझे 2 शब्द पूर्ण करतो. काका, हा जे शेवटचा प्रसंग सांगितला तो खरोखर विज्ञानाची मती चमकवणारे असे प्रसंग आहेत. आज तुम्ही इथे आलात आणि परमपूज्य कलावती यांच्या वेगवेगळ्या कलांवर अगदी छान असा सुंदर प्रकाश टाकलात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. प्रेक्षक हो, परमपूज्य आईंचं कार्य चालू आहे अव्याहतपणे, आत्ताच काकांनी आपल्याला सांगितलं. तर ह्या कार्याविषयी अजून जाणून घेण्यासाठी आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय.